दरम्यान दिशा सालियान प्रकरणावरून विधान परिषदेत एकच गोंधळ पाहायला मिळालाय। खरं तर आदित्य ठाकरे दोषी असतील तर कोर्ट कारवाई करेल। विधान परिषदेत दिशा सालियान प्रकरणावरून अनिल परब देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल। एसआयटी रिपोर्ट सबमिट नाही केला कारवाई करा। आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवेंनी सांगितली, संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस, याच्या बाबतीत तोंड उघडत ना, त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही। त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही। काय चाललंय? काय फक्त काय ठरवून करायचंय? जयकुमार गोरेचा राजीनामा केला, त्याच्या राजीनाम्याची मागणी करा। जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा? आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपावं म्हणून तुम्ही करता। आता काय करता? त्यांनी बोला ना, किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती, इथे व्हिडिओ दिला, त्याची चौकशी नाही होत आहे। याची व्हिडिओ दिला, त्याची चौकशी का नाही झाली? किरीट सोमय्याचा दिला ना व्हिडिओ, त्याची चौकशी करा। शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब बोला। चौकशी करता। सभापती महोदय, सन्माननीय ज्येष्ठ नेते परब साहेब, जागेवर बसा। आपण अभ्यासू आहात, आपण वकील आहात, बसा। आपण जागेवर बसा, शांतता ठेवा। आपण या ठिकाणी वक्तव्य करत शांतता राखा, जरा बसा। माननीय सभापती महोदयांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी त्यांना नियम कायदे त्यांनी शिकवायला घेतले सभापती महोदय। आणि एका महिलेच्या संदर्भामध्ये, एका महिला आमदार महोदयांच्या संदर्भामध्ये रंग बदलणे, ही टीका टिप्पणी करणं योग्य नाही। शांतता राखा। आपण सभापती महोदय, हा महिलांचा अपमान आहे, हा महिलांचा अपमान आहे सभापती महोदय। परब साहेब, मला वाटतं शिक्षण मंत्र्यांना मी बोलायला दिलेलं आहे, त्यांचं बोलून झालेलं आहे। आपण जरा जागेवर बसा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।